नमस्कार, मी अमोल शिर्के. अकोले टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. आज रात्रीचे वाजले आहेत 8:30 आणि मी आलो आहे आदिवासी अकोले तालुक्यातील जे दुर्गम गाव आहे सांब्रत या ठिकाणी. सांब्रतची ओळख म्हणजे सांदनदरी या नावाने सांब्रतची सध्या सर्वत्र ओळख आहे आणि सोशल मीडियाचा जमाना आल्यापासून सांब्रतची सांदन व्हॅली ही सर्वदूर पसरली आहे. मात्र अ, ही जी व्हॅली आहे सर्वदूर पसरली, सोशल मीडियावर झळकते. मात्र येथील आदिवासी बांधव यांचं पावसाळ्यात जीवन किती हलाखीचं असतं, ही परिस्थिती आज प्रेक्षकांना दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. खरं तर आज सांब्रत या ठिकाणी आलो. यावेळी या ठिकाणी लालू भांगरे नावाचे एक आमचे मित्र भेटले आणि सहज म्हटलं, "लालू, काय इथल्या समस्या आहे?" तर थेट गप्पाच मारू म्हटलं लालूशी आणि तेथील त्याच्या समस्या काय आहे ते जाणून घेऊ. लालू, अकोले टाइम्समध्ये तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं स्वागत करतो. खरं तर मी गेल्या अनेक वर्षांनंतर आज सांब्रतला आलेलो आहे. अनेकदा दिवसा आलो, परंतु रात्री पहिल्यांदा आलेलो आहे. खरं तर इथं आल्यानंतर अनेक मला भीषण वास्तव परिस्थिती पाहायला मिळते. काय सांगशील, कशी अडचण आहे? गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय, तो आम्ही अनुभवलाय. या ठिकाणी लाईट नाही, अशा अनेक समस्या आहे. तुम्हाला इथं आदिवासी बांधवांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय? काय सांगशील प्रेक्षकांना? जेणेकरून ही बातमी पाहिल्यानंतर लोकप्रतिनिधी असतील, शासकीय प्रशासकीय यंत्रणा असेल, ते यावर काय काम करतात? आणि खरोखर या आदिवासी बांधवांचे प्रश्न सुटतात का? हेही आपल्याला आता पाहावं लागेल. लालू, कोणकोणत्या समस्यांना तुला सामोरं जावं लागतं? सध्या तरी आम्हाला आहे ना लाईटीची एक आता बघत 2-3 दिवसापासून म्हणजे पावसाळा चालू झाला तसे बघायला गेलं तर लाईटीची सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि त्याच्यात असं जीवन जगतोय का बाबा कधी-कधी आम्हाला लाज बत्ती पेटवायला म्हणजे बत्ती पेटवायला मेणबत्त्यानं सुद्धा आमचा स्वयंपाक चालू आहे. आज तुम्ही बघतायत का आज आमच्या जवळ तुम्ही आले ती आज तुम्ही तुमची लाईट घेऊन आले ती प्रत्यक्षा आणि आम्हाला खूप असं वाईट वाटतं का बाबा बाहेरचे पर्यटक येतात आणि त्यांना आम्ही असं बिना लाईटीचं जेवायला द्यायचं किंवा काही गोष्टी नडी अडचणीमध्ये आम्हाला मेन लाईटने मोबाईल बंद आहेत आमचे आणि राहुल, मी राजूरपासून निघाल्यानंतर मी तुला फोन करत होतो, पण तुझा फोन लागत नाही. काय कारण आहे? मी अनेकदा तुला कॉन्टॅक्ट केला. आम्हाला खरं तर जेवायला यायचं होतं. तुझ्याकडचं जेवण फार प्रसिद्ध आहे. मी प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो, तुम्ही जर सांब्रत येथील सांदन व्हॅलीला आले, तर लालू भांगरे यांचं इथं छोटंसं हॉटेल आहे. या हॉटेलला आवर्जून भेट द्या. या ठिकाणी तुम्हाला घरगुती पद्धतीचं जेवण, अतिशय दर्जेदार घरगुती पद्धतीचं जेवण मिळेल. लालू, खरंच आज जेवणासाठी तुझ्याकडे यायचं होतं. राजूरला आल्यानंतर मी तुला कॉल करत होतो, मात्र तुझा फोन लागत नाही. काय सांगशील? सतत आता 3-4 दिवस झाले सतत लाईटच नाही आमच्याकडे. मोबाईल चार्जिंग आम्हाला जेवणात आता कधी-कधी जेवणाचं तसं बनवायचं का कसं काय त्याची सुद्धा अडचण असते. नेटवर्क नसतं कधी-कधी BSNLचं आता बघत दिवस झालं BSNLचं आहे ना, लाईट गेली का नेटवर्क गेला, लाईट गेली का नेटवर्क गेला आणि नेटवर्क काय असलं तर मग काही बुकिंग असतं आमच्याला ते होत नाही. नेटवर्कच नसतं कधी BSNLचं आता आम्ही बघतो नाही तर आम्ही ऑफिसला जाऊन भेटलो BSNLचं. पण ते ओढीचे नाही काही गोष्टीचे उत्तर देत असतात आम्हाला. तर बुवा अमकं झालं, तमकं झालं, तुमच्याकडे पाऊस असेल, तुमच्याकडे पाऊस असेल. मग या सगळ्याच गोष्टीच्या समस्या आम्हाला पुढे घेऊन जावं लागतात. पण मग नाही काही गोष्टीची अडचण सुटत. मग आम्ही आता जायचं कुठं तो एक प्रश्नच आहे आमचा ना. म्हणजे तुला असं सांगायचंय का तुमचा तालुक्याशी संपर्क तुटला असं तुला सांगायचंय का? हो, तर तालुक्यात नेटवर्कच नसेल मग तालुक्यात संपर्क तुटणार तर साहजिकच गोष्टी आहेत नाही आमच्या. व आम्ही एवढ्या पाऊस असा असतो का कधी-कधी आम्ही घरातून बाहेर निघायला सुद्धा आमचं शेताकडे जायला सुद्धा अडचणी असतात आमच्याकडे. इतकं पाणी असतं का नाल्या नद्यांना एवढं पाणी असतं का ते साईडला आपण जाऊ शकत नाही. एवढं नदी नाल्यांना पाणी असतं आमच्याकडे शेताकडे पण. आणि खूप अडचणी असतात का भात शेतीची लागवड सध्या चालू आहे आमच्यावाली. ती लावायची का नाही लावतो एक पैसे लावलं तर पाण्यामध्ये ते असंही निघून जाते. नाही लावलं तर ते इकडं तसं आहे काही ना काही ते नुकसान होतच राहते पावसामध्ये किंवा दुहेरी संकट उभं राहत आहे. दोन्हीकडे इकडे जावं आड तिकडे जावं वेगळा सगळ्या गोष्टी आमच्या अडचण आहे तिथं. लालू, खरं तर गेल्या 3 दिवसापासून मी बघतोय, हा जो भंडारदरा पाणलोट क्षेत्रात फार मुसळधार पाऊस कोसळतोय. खरं तर पावसाच्या अकोले टाइम्सवर रोज आम्ही सकाळ आणि संध्याकाळी बातम्या प्रसारित करत असतो. येथील आकडेवारी मी बघत असतो. अक्षरशः घाटघरला 305 मिलीमीटरपेक्षाही पाऊस झालेला आहे. म्हणजे अतिवृष्टी सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी 3 दिवसापासून फार मोठा पाऊस सुरू आहे. या पावसामुळं तुमच्या दैनंदिन जीवनमानावर काही परिणाम झालाय का? 100% काही अडचणच नाही याच्यामध्ये. आता गेल्या 8 दिवसापूर्वी मी भात शेती लागवड केलेली आहे. मी 2-3 दिवस झालं जाऊन बघितलं ते पूर्णपणे ना असं खाली ते भात ते आहे का गवत आहे तेच काही कळत नाही आजपर्यंत आम्हाला. म्हणजे ते आहे का नाही आता जगल किंवा नाही जगणार त्याचा काही विषयच नाही म्हणे.
लालू इकडे येताना अनेक ठिकाणी मला रस्ते निकृष्ट झाल्याचे दिसले. अनेक ठिकाणी झाडं पडल्याचे दिसले. खरं तर आपले अकोल्याचे जे आमदार आहेत डॉक्टर किरण लहामटे हे खरोखर जनतेच्या सेवेत तत्पर दिसतात. त्यांचा कालच एक आम्ही बातमी प्रसिद्ध केली. अनेक ठिकाणी झाडं पडली होती. स्वतः आमदार किरण लहामटे हातात कुऱ्हाड घेऊन रस्ता मोकळा करताना दिसले. हा जो तुमचा भाग आहे इकडेही अनेक समस्या आहेत. इकडं आमदार साहेब किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचं, प्रशासकीय यंत्रणेचं लक्ष नाही का? काय सांगशील? तसं जर बघा गेलं ना तर लांबटे साहेबांनी इकडे आवर्जून हे पर्यटन स्थळ आहे ना, इकडे आवर्जून त्यांनी लक्ष द्यावं अशी माहिती मनापासून अपेक्षा आहे. रस्त्यांचे बघायचे अडचणी आहेत आमच्या आल्या, गाड्या येत नाही, पर्यटक काही ठिकाणी अडकून जातात ती. ह्या गोष्टीकडे त्यांनी ना आवर्जून लक्ष द्यावं, कारण हे पर्यटन स्थळ आहे आणि आशिया खंडामध्ये 2 नंबरचं स्थळ आहे हे. आशिया खंडामध्ये 2 नंबरचं स्थळ आहे सांदन व्हॅली म्हणून. आणि इथे ना आता सध्या सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल आहे आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी ना आवर्जून पर्यटक त्यांना त्या गोष्टींना भेट देतात ती. आणि अशी जर परिस्थिती असते का आम्हाला आज लाईट नाही 3 दिवस झालं, मोबाईलचं कॉन्टॅक्ट नाही, आम्ही ऑनलाईन बुकिंग घेत असतो कधी कधी. तर ऑनलाईन बुकिंग घेताना आम्हाला आता मोबाईल तीन तीन दिवस झालं सलग लाईटच नाही. घरामध्ये जेवढे बॅटरी वगैरे टॉर्च होते ते आम्ही 2 दिवसात यूज केल्या, त्या पूर्णपणे संपलेल्या आहेत आता. आणि आता आज तुम्ही येऊन प्रत्यक्षात तुम्ही बघू राहिलेत का तुमची स्वतःची लाईट घेऊन तुम्ही परत जेवणासाठी इथं आले ती. म्हणजे आमच्या ह्या लाईटीचा आणि मोबाईलचा हा मेन प्रश्न आमचा तो आहे. आणि मेन पैसे भात शेतीचे पाणी क्षेत्रामध्ये असल्यामुळे आणि हे शेवटचं माय घर आहे पावसाचं. आणि अशा ठिकाणी आहे ना इतकं वादळ वादळ आणि पाऊस आहे की आम्हाला घरातून बाहेर निघावं. आमच्या दुकानात जर बघितलं तुम्ही तर पूर्ण रात्रीचे आहे ना दुःख येऊन पूर्ण शिरलेलं असं 8-8 दिवस आमचे कपडे सुकत नाही. म्हणजे बरेच लय गोष्टी समस्या आहेत आम्हाला इथं. लालू खरं तर तुझ्या ही जी मुद्दे मला हे समजलेले आहेत. माझा एक असा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी पाणी आहे, रस्त्यावर आहे. जर रात्रीची एखादी एमर्जन्सी रुग्णालयात जायची वेळ आली, काही एखादा अपघात घडला, अनेक ठिकाणी आता आम्ही बघतो आदिवासी भागात स्नेक बाईटचे प्रकार घडतात. घोणस साप तुमच्याकडं सर्वाधिक मिळतात. असा काही प्रकार घडला, तुमचा संपर्क तुटलेला आहे. तुम्ही रुग्णालयात पोहोचणार कसे? नाही सर, तसं बघा गेलं नाही तर प्रायव्हेट गाड्याशिवाय पर्याय नसतो आम्हाला. आणि आता काल परवा दिवशी काहीतरी आमदार साहेबांची माणसं आली काहीतरी स्टिकर लटकवलेत का बुवा अँब्युलन्स दिले असे गावागावाला, असं काहीतरी आहे दिसतंय आता कुठंतरी. पण आजपर्यंत काही अँब्युलन्स आमच्याकडे आली नाही आणि आमच्याकडे काही आजपर्यंत अशा काही घटना झाल्या नाही. पूर्वीच्या काळामध्ये होत होते असं का बुवा गाड्या नव्हत्या, घोड्या नव्हत्या, तेव्हा ठीक होतं. पण आता कसं आहे प्रत्येक घरामध्ये एक मोठं बाईक का होईना पण ते आहे आता. आणि गावामध्ये 2-3 1-2-4 जणांकडे काय होतं छोट्या छोट्या टू व्हीलर 4 व्हीलर गाड्या असल्यामुळे ना आमच्या थोड्याशा अडचणी कुठे पण तरी पण रस्त्यांकडे आवर्जून साहेबांनी लक्ष द्यावं असं माझं मत आहे. आणि हा जो संपर्क तुटलाय, तुमचे मोबाईल बंद आहेत, लाईट नाहीयेत, रेंज नाहीयेत, हे सुरळीत झालं पाहिजे की नाही? हे व्हायच पाहिजे, झालं पाहिजे आणि हे व्हायच पाहिजे. आणि याच्याकडे ना साहेबांनी, आमदार साहेबांनी म्हणा किंवा बाकीचे कोणी असतील त्यांनी लक्ष द्यावा किंवा हे ना पर्यटन स्थळ आहे. पर्यटन स्थळ असल्यामुळं आमच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या मार्गी लागल्या पाहिजे असं लालूचं म्हणणं आहे. लालूची कन्या माझ्यासोबत आहे. खरं तर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न आहे. तिथे तुझं नाव काय? तनिष्का तनिष्का, किती वेळा शिकते तू? 6वी. सातवीला. काय हो इथं आता सध्या काय वातावरण आहे? मी बघतोय फार पाऊस पडतोय. तू शाळेत गेली होती का नाही आज? नाही सुट्टी होती आज. सुट्टी होती का? हा, आज काय? आज शासनाने सुट्टी दिली. का बरं? पाऊस खूप होता म्हणून. अच्छा. तू कोणत्या आश्रमशाळेत तुझ्या आश्रमशाळेचं नाव सांग? शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गाडगर. नाटकर. आता मी या ठिकाणी आलोय, बघतोय लाईट नाहीये. तुमच्या घरात मेणबत्ती पण टिकत नाही, इतकं वारं सुरू आहे. तू अभ्यास केला का? नाही, हा? लाईटच नाही तर अभ्यास कस काय करू. मग काय तुझी काय मागणी आहे? अभ्यास करायचा नाही का तुला? करायचे. आणि मग त्यासाठी काय पाहिजे? लाईट. हं? लाईट पाहिजे. तनिष्काचं म्हणणं आहे मला अभ्यास करायचा आहे, लाईट पाहिजे. खरं तर हे जे सांब्रत गाव आहे यासारखे अनेक गाव आदिवासी दुर्गम भागात आहे. यापूर्वी तर या गावांचा खरोखर संपर्क तुटलेला होताच आणि आजही फार यामध्ये काही बदल झाला असं नाही. मात्र पूर्वीपेक्षा सध्या या गावांची परिस्थिती आहे असं तरी मला निदर्शनास येतंय. लालूची पत्नी माझ्या या ठिकाणी आहे. खरं तर लालूच्या आज कुटुंबाशीच चर्चा करण्याचा योग आलेला आहे. ताई, काय सांगाल? गृहिणी आहात, अनेक या ठिकाणी पर्यटक येतात. म्हणजे कुठेतरी या पर्यटकांना खाऊ घालायचंय आणि त्यातून 2 पैसे मिळतात. त्यात लाईट नाही, नेटवर्क नाही. कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं? आता ना म्हणजे नेटवर्क नाहीत ना, मग आम्ही लॉसमध्ये आले. म्हणजे ऑनलाईन बुकिंग बंद झाली ती. आणि मी पण आशा सेविका म्हणून काम करते, तर माझं ऑनलाईन काम बंद झालंय. मीटिंग कधी ती सुद्धा समजली नाही.
मग 25-26ला मीटिंग राहते. पण मोबाईल बंद आहे त्याच्यामुळं ऑनलाईन काम आहे बंद झालं ते मला मीटिंग पण समजली नाही का आज आहे का उद्या आहे ते पण समजत नाही. काय तुमची मागणी काय आहे? मग त्याच्यामुळं मोबाईल म्हणजे आमचं चार्जिंग असली रेंज असते तर आम्ही म्हणजे ऑनलाईन कामं पण थोडेसे करू शकतो. आणि फोन करून विचारले असतं का बुवा मी असेच पाहिले असते का मीटिंग आज आहे का उद्या आहे, ते पण समजलं असतं असं. हा रेंजचा प्रॉब्लेम हा पावसाळ्यातच होत असेल ना? नाही उन्हाळ्यात पण असतो पण रेंज 2-2, 3-3, 8-8 दिवस जाते तसं. पण आता पर्यटकांचं कसं आहे, तुमच्याकडे येतात की नाही? आता पर्यटक कमी झाले ती म्हणजे पावसही जास्त आहे ना, मग पर्यटक कमी झालेत आणि ऑनलाईन बुकिंगही नाही आणि मोबाईलला चार्जिंग नाही, काहीच नाही. मग आमचं जरा आम्ही लॉसमध्ये आलो. म्हणजे कुठेतरी उदरनिर्वाहाचा हा प्रश्न आहे तुमचा, हा गंभीर होतोय का? हो. ह्या होत्या लालूच्या पत्नी. खरं तर त्या आशा सेविका आहेत ना? हो. आशा सेविका आहेत. रेंज नसल्यामुळे त्यांची ऑनलाईन कामे रखडली आहेत. खरं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व प्रशासकीय यंत्रणा असेल, लोकप्रतिनिधी यांना ही जी आहे ही वास्तव परिस्थिती त्यांनी बघावी आणि या ठिकाणी भविष्यातील या ज्या काही समस्या आहेत या सोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर भालेरावसह मी अमोल शिर्के, साम्रत. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.